पंढरपूर एज्युकेशन सोसायटीची दहकवटेकर प्रशाला पंढरपूर इयत्ता 10वी अर्थव्यवस्था आणि व्यवसाय विषय भूगोल विषय शिक्षक आर.डी. कुलकर्णी सर. आपण इयत्ता 10वीचा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हे प्रकरण आज पाहतोय. अर्थव्यवस्थेचे एकंदर 3 प्रकार आहेत. प्राथमिक अर्थव्यवस्था, द्वितीयक अर्थव्यवस्था आणि तृतीयक अर्थव्यवस्था. या प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण वर्गीकरण करत असताना भारत आणि ब्राझील या 2 देशातील अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसायावरती आपल्याला अवलंबून असलेली दिसून येते. त्यांचे प्रकार, त्याच्यापासून होणारा विकास याची माहिती आपण भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय या मुद्द्यामध्ये करणार आहे. भारत आणि ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय या दोन्ही देशातील आर्थिक व्यवसाय दाखवत असताना 4 विभाजित वर्तुळ आपल्याला आकृती क्रमांक 8.2 मध्ये दिलेली आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये असणारी लोकसंख्या आणि विविध व्यवसायातील टक्केवारी या वर्तुळाच्या विभाजित वर्तुळांच्या माध्यमातून दिलेली आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आपण जर बघितली तर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या तुलनेमध्ये प्राथमिक व्यवसायाचा जो वाटा आहे तो भारतामध्ये सर्वाधिक आपल्याला असलेला दिसून येईल. त्याच्यानंतर आपण बघतोय की द्वितीयक व्यवसायामध्ये गुंतलेले जे लोक आहेत त्याचं जे प्रमाण आहे ते आपण बघतोय की भारतामध्ये जवळजवळ 26% इतके आहेत. ब्राझीलमध्ये 27.5% इतके आहे. म्हणजे भारतापेक्षा ब्राझीलमध्ये गुंतलेली जी व्यवसायामध्ये गुंतलेली जी लोकसंख्या आहे ती आपल्याला अधिक असलेली दिसून येईल. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आपल्याला असलेली दिसून येईल. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझील देशापेक्षा निश्चितच जास्त आहे. ब्राझील हा देश जगामध्ये आपण बघतोय खाणकाम व्यवसाय असेल, प्राथमिक व्यवसायातील खाणकाम असेल, शेती असेल या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुनिर्माण उद्योग असतील याच्यामध्ये अग्रेसर असलेला दिसून येईल. याचबरोबर भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र प्रकारची आहे. भारताची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे. ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र प्रकारची आपल्याला असलेली दिसून येईल. महत्वाचं म्हणजे भारतीय देशाचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेमध्ये आपल्याला जास्त असलेलं दिसून येते. तक्त्यातील माहितीच्या आधारे जर आपण बघितलं किंवा विभाजित वर्तुळाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर 1960 ते 2016 म्हणजे जवळजवळ 50 ते 55 वर्षाच्या दरम्यान जर बघितलं दरडोई उत्पन्नाचा आपण जर बहुरेषा आलेख काढायचा म्हणलं ब्राझील, भारत आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने. आता आपण बघतोय की दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा ब्राझील हा देश आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश आपण बघतोय की जगामध्ये एक विकसित देश म्हणून नावारोपाला आलेला आहे. अमेरिकेबरोबर रशिया हे सुद्धा एक महासत्ता किंवा विकसित राष्ट्र म्हणून उदयाला आलेला आहे. भारताची लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेमध्ये जास्त आहे. भारत आणि ब्राझील हे देश दोन्ही देश आपण बघितले तर अविकसित अशा प्रकारचे देश आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल या बाबतीमध्ये भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश आज प्रगतीपथावरती असलेले दिसतात. आकृती क्रमांक 8.3 ब्राझीलचा नकाशा. ब्राझीलची नकाशा आपण बघत असताना ब्राझील या ठिकाणी असणारी उच्चभूमी असतील, किनारी प्रदेश असतील, या ठिकाणी शेती हा प्राथमिक व्यवसाय केला जातो. शेती व्यवसायासाठी असणारं अनुकूल हवामान, तिथं असणारी भूरचना, वेगवेगळ्या प्रकारची शेतीमध्ये घेतली जाणारी पिकांमध्ये आपण बघतोय की भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिकं ब्राझील या देशामध्ये घेतली जातात. मक्याचं जे पीक आहे ते प्रामुख्याने ब्राझीलच्या मध्य भागामध्ये घेतलं जातं.
त्याचबरोबर कॉफीचं पीक, कॉफीच्या पिकाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये ब्राझील देश हा जगामध्ये पहिल्या क्रमांकावरती असलेला दिसून येतोय. सोयाबीन असेल, कोकोचं पीक असेल, रबर हे पीक असेल, ऊसाचं पीक असेल, हे जे ब्राझीलमधील नगदी पिकं आहेत. आता नगदी पिकं कशाला म्हणायची, तर ज्या पिकांपासून शेतकऱ्यांना ताबडतोब पैसे रोख स्वरूपामध्ये मिळत आहेत त्याला नगदी पिकं असं म्हणता येईल. कॉफीच्या उत्पादनामध्ये प्रामुख्यानं मिनास असेल, जिरायस असेल, साओ पावलो असेल, या राज्यामध्ये कॉफीचं पिकांचं उत्पादन घेतलं जाते. पिकाशिवाय फळफळावांच्या पिकांमध्ये आपण बघतोय केळी असेल, अननस असेल, संत्री असेल किंवा लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन हे ब्राझीलमध्ये घेतलं जातं. गवताळ प्रदेशामध्ये गाई, शेळ्या, मेंढ्या या पाळल्या जातात. मांसोत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून ब्राझीलमध्ये केले जात आहेत. त्याच्यानंतर दुसरा प्राथमिक व्यवसाय ब्राझीलमध्ये आपण बघतोय की खाणकाम. खाणकाम व्यवसायामध्ये ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये लोहखनिज, मँगॅनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्ती ही ब्राझीलच्या पूर्व भागामध्ये समृद्ध आहे. त्याचबरोबर दुर्गमता, घनदाट अशा प्रकारचे अरण्य, सुप्त खनिज साठे, अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकामुळे देशातील अंतर्गत भागामध्ये खाणकाम विकास झाला नाही किंवा विकासावरती मर्यादा पडलेली आहे. खनिजांची असणारी उपलब्धता आणि देशातील वाढती मागणी यामुळं खाणकाम हा व्यवसाय अधिकाधिक आपल्याला गतिशील होत असलेला दिसून येतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय की मासेमारी हा सुद्धा प्राथमिक व्यवसाय ब्राझीलमध्ये केला जातोय. ब्राझीलला 7400 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला, थंड व उष्ण प्रवाहांचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड मंच यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीसाठी आवश्यक असणारं मास्यांना खाद्य जे प्लवंग आवश्यक आहे तेही या ठिकाणी असल्यामुळं मासेमारीचा व्यवसाय अतिशय आपल्याला गतिशील झालेला या ठिकाणी दिसून येतोय. पारंपरिक तंत्र वापरून किंवा उपकरणांचा वापर करून मासेमारी केली जाते. प्रामुख्याने कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची मासेमारीची उत्पादन या ठिकाणी समुद्रकिनारी भागामध्ये केलं जाते. आपण बघतोय की ब्राझीलची असणारी प्राकृतिक रचना असेल, घनदाट वन असतील, नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीचा म्हणावा तितक्या प्रमाणामध्ये ब्राझील या देशामध्ये विकास झालेला नाही. भारतातील शेती. भारत हा बघतोय की फार प्राचीन काळापासून शेती करणारा देश म्हणून जगामध्ये ओळखला जातोय. प्राथमिक व्यवसायामध्ये शेती असेल, मासेमारी असेल, खाणकाम व्यवसाय असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे शेतीवर आधारित उद्योग असतील. या सगळ्या उद्योगांच्या दृष्टिकोनातून भारतीय शेती हे आपल्याला जगामध्ये एक मोठ्या प्रमाणावर शेतीचं क्षेत्र करणारा देश म्हणून किंवा शेती करणारा एक प्रमुख देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो. भारतातील शेतीमध्ये 2 हंगाम केले जातात, एक खरीप आणि रब्बी. भारतातील ज्वारी असेल, गहू असेल, तांदूळ उत्पादन असेल, कापूस असेल, ऊस, चहा, सफरचंद या बाबतीमध्ये वेगळ्या पिकं बघत असताना आपण भारतामध्ये ब्राझील या देशांच्या तुलनेमध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पादन हे शेतीचं योगदान ब्राझीलपेक्षा निश्चितच जास्त आहे. शिवाय शेती व्यवसायामध्ये गुंतलेलं जवळजवळ मनुष्यबळ देशातील एकूण लोकसंख्येच्या 80% अधिक लोकसंख्या ही शेती या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. भारतामध्ये सुमारे 60% भूभाग हा शेती पिकांच्या लागवडीखाली आपल्याला असलेला दिसून येतोय. विस्तीर्ण अशा प्रकारची मैदानं, वेगवेगळ्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये, नदींच्या किनारवर्ती भागामध्ये आलेली सुपीक मृदा, अनुकूल अशा प्रकारचं पिकांसाठी आवश्यक असणारं हवामान, त्यामुळं भारतातील शेती ही मुख्यत्वे लोकसंख्येला एक जगण्यासाठी एक निर्वाह प्रकारची शेती म्हणून घेतली जाते. भारतामधील पिकांमध्ये आपण बघतोय की भाताचं पीक असेल, गहू असेल, ज्वारी, बाजरी, मका ही प्रामुख्यानं दैनंदिन जीवनामध्ये लागणारी खाद्यान्नांची पिकं म्हणून त्या पिकांचं उत्पादन घेतलं जाते. त्याचबरोबर नगदी पिकामध्ये आपण बघतोय चहा असेल, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग. चहाच्या उत्पादनामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक आहे भारताचा.
भारत हा वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ किंवा फळफळावांचे पदार्थांच्या पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मसाल्याच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये सुद्धा जगामध्ये एक अग्रेसर देश आपल्याला असलेला देश म्हणून नावारूपाला आलेला आहे. त्याच्यानंतर मासेमारी हा घटक आहे. ब्राझील या देशाप्रमाणेच आपण बघतोय की भारताला जवळजवळ 7,500 किलोमीटर 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. दक्षिणेकडे असणारा हिंदी महासागर असेल, पश्चिमेकडे असणारा अरबी समुद्र असेल, पूर्वेकडे असणारा बंगालचा उपसागर असेल, या सर्व तिन्ही सागरी प्रदेशांच्या माध्यमातून 7,500 इतक्या किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसायाची भूमिका निश्चितच अग्रगण्य आपल्याला असलेली दिसून येईल. भारतातील मासेमारी दोन प्रकार पडतात. एक खऱ्या पाण्यातील म्हणजे समुद्रामध्ये होणारी मासेमारी आणि दुसरी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गोड्या पाण्यातील होणारी मासेमारी. भारतामध्ये आपण बघतोय की आहारातील एक घटक रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणं, परकीय चलन मिळवण्यासाठी सुद्धा मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये अनेक लोकांच्या आहारामध्ये मासे हे पदार्थ आपल्याला असलेले दिसून येते. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळजवळ एकूण मासेमारीच्या 40% आपल्याला असलेला दिसून येईल. यामध्ये बांगडा असेल, बोंबील असेल, सुरमई असेल, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर प्राणी आपल्याला अरबी समुद्रामधून मासे मिळत असलेले दिसून येतात. बंगालच्या उपसागरामध्ये शेवडे, लंबी चकई, रावस इत्यादी जलचर प्राणी आढळतात. गोड्या पाण्यामध्ये नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्ये आढळणारी जे मासेमारी आहे, नद्यांमध्ये, कालव्यामध्ये, जलाशयामध्ये, तलावामध्ये यामध्ये आढळणाऱ्या माशांची जाती कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन हे गोड्या पाण्यातील मासेमारीपासून भारतातील लोकांना मिळत असलेले दिसून येते. त्याच्यानंतर भारतामध्ये असणारा खाणकाम व्यवसाय. भारतातील छोटा नागपूरचं जे पठार आहे यामध्ये हे खनिजांचं भांडार म्हणून भारतातलं ओळखलं जाते. इथे खाणकाम व्यवसाय हा अधिक गतिशील झालेला आपल्याला दिसून येतोय. भारतामध्ये आपण बघतो की खाणकाम व्यवसायामध्ये सुद्धा गती आलेली दिसून येते. छोटा नागपूरचं पठार असेल हे खनिजाचं भांडार किंवा खनिजांची देणगी प्राथमिक व्यवसायातील भारताला लाभलेली म्हणता येईल. खाणकाम व्यवसाय पूर्व महाराष्ट्रामध्ये किंवा छत्तीसगडमधील कोरबा भागामध्ये कोळशाच्या खणी आहेत. आसाममधील दिग्बोई असेल, महाराष्ट्रातील अरबी समुद्रामध्ये असणार मुंबई आहे, गुजरातमध्ये कलोल, कोयल येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये किंवा गोदावरी नदीच्या मुखापाशी असणारी खनिज तेलाची साठे सापडलेली आहेत. त्याचबरोबर राजस्थान राज्यामध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडाच्या खाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. ब्राझीलमधील उद्योग. आता आपण बघतोय की भारत आणि ब्राझील याच्यामध्ये असणारे वेगळ्या प्रकारचे उद्योग. सुरुवातीला आपण बघणार आहे की ब्राझीलमध्ये जे उद्योग आहेत याच्यामध्ये लोह आणि पोलाद उद्योग, वाहन जोडणीचा उद्योग, खनिजावर तेल प्रक्रिया करण्याचे उद्योग, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती उद्योग, वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित तंत्रज्ञानावर वारंवार आपल्याला वाढ होत असलेली दिसून येते. शेतीवर आधारित साखर उद्योग असेल, सुती कापड उद्योग असेल, रेशीम व लोकर उद्योग किंवा खाद्यान्नावर प्रक्रिया करणारे उद्योग ही ब्राझीलमध्ये विकसित झाली आहेत. मोठ्या उद्योगांचं केंद्रीकरण ब्राझीलच्या दक्षिणे व आग्नेय भागामध्ये झालेलं आहे. ईशान्य व पश्चिमेकडील भागामध्ये उद्योगांचं जे प्रमाण आहे ते कमी विकसित झालेलं आपल्याला दिसून येते. आता आपण बघणार आहे भारतातील उद्योग. भारतामध्ये आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग स्थापन झाले आहेत. या उद्योगासाठी आवश्यक असणारे कच्चा मालाची उपलब्धता असेल, ऊर्जा साधनं असतील, आर्थिक साधनं असतील, मागणी तसा पुरवठा या न्यायाने जे उद्योग उभारले गेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय की झारखंड राज्यामध्ये ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यामध्ये धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागामध्ये धातू उद्योगांचा विकास झालेला आहे.
बहुतांश लोह पोलाद उद्योग हे या भागामध्ये आपल्याला केंद्रित झालेले दिसून येतात. त्याचबरोबर या उद्योगासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कोळसा याचेही साठे या लोह खनिजाच्या साठेच्या जवळच असल्यामुळं, त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत शक्ती आणि औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित अशा स्वरूपाची स्वस्त वीज याच्यामुळे सुद्धा या धातू उद्योगांना आपल्याला अधिक बळकटी मिळालेली दिसून येते. त्याचबरोबर राजस्थान राज्यामध्ये तांबे, शिसे, जस्त, कर्नाटकामध्ये लोह पोलाद उद्योग आहे, मँगॅनीज, अल्युमिनियम आणि तामिळनाडूत अल्युमिनियम आणि धातू उद्योग विकसित झाले. त्याचबरोबर आपण बघतो की शेतीवर आधारित उद्योगधंद्यामध्ये कापूस असेल, ताग असेल, साखर असेल, या उद्योगांचं केंद्रीकरण कच्च्या मालाचं ज्या भागामध्ये पुरवठा भरपूर आहे त्याच भागामध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग असेल, वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण बघतो वन प्रदेशाजवळ कागद किंवा प्लाऊड, आगपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती करण्याचे उद्योग म्हणजे वनांवर आधारित अशा प्रकारचे उद्योग या भागामध्ये केले जातात. त्याचबरोबर आपण बघतोय की कोकण किनारपट्टी आणि केरळच्या किनारी प्रदेशामध्ये कात्या, फळावर प्रक्रिया करणारे उद्योग, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याचबरोबर कोयाली, दिग्बोई, नुनमती, बोनाईगाव येथे कच्च्या तेलापासून तेल शुद्धीकरणाचे उद्योग विकसित झालेले आहेत. मथुरा, बैरोनी ही तेल शुद्धीकरण केंद्र किनाऱ्यापासून अंतर्गत भागात आपल्याला असलेले दिसून येतात. सिमेंट उद्योगांचे वितरण हे सुद्धा सिमेंटासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे त्याच ठिकाणी विकसित झाले. त्याचबरोबर गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिठांचं उत्पादन किंवा मीठ तयार करण्याचे उद्योग विकसित झाले. यांत्रिक उद्योग, वाहन तयार करण्याचे उद्योग, खतं आणि असंख्य ग्राहक उपयोगी उत्पादनं या उद्योगांचं कच्च्या मालावर अवलंबून असल्यामुळं प्रामुख्याने मोठ्या शहरांमधून या उद्योगांचं भारतातील केंद्रीकरण आपल्याला झालेलं दिसून येते. आता आपण बघतोय ब्राझीलमधून प्रामुख्यानं लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते. आणि ब्राझील यंत्रसामुग्री, रासायनिक उत्पादनं, खतं, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादी आयात करतो. आता ब्राझीलचे कुठल्या देशाची आयात निर्यात आहे? जर्मनी, अमेरिका, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. त्याचप्रमाणे आपण भारताचे जर उद्योगांचं बघितलं तर भारतामध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाले पदार्थ, कमवले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम, कापड, आंबे इत्यादींची इतर देशांना निर्यात केली जाते. तर खनिज तेल, यंत्रसामुग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधं इत्यादी आयात केले जातात. आता भारतातील कुठल्या देशाशी व्यापार आहे? युनायटेड किंगडम, अमेरिका, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. आपण बघतोय की गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलने कॉफी उत्पादनाच्या बाबतीमध्ये अग्रगण्य स्थान मिळवलेलं आहे. किंबहुना ब्राझीलला कॉफी पॉट म्हणून ओळखला जातोय. तसंच आपण बघतोय की भारतामध्ये चहाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर भारत देश हा आपल्याला असलेला दिसून येतोय. वस्तू व सेवा कर जीएसटी भारतामध्ये 2017 साली लागू झाला. ब्राझीलमध्ये 1984 पासूनच जीएसटी पद्धत स्वीकारलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न दिलेले आहेत, खालील प्रश्नांची जे उत्तरे शाळेत येताना लिहून आणावेत ही सूचना आहे. कारणे सांगा जो प्रश्न आहे, ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. दुसरा जो प्रश्न आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे, कारणे लिहा असा प्रश्न आहे. हे दोन्ही प्रश्न लिहून शाळेत आणायचे येताना. किंवा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे 4 मार्काचा, भारतातील शेती व्यवसायाचं स्वरूप स्पष्ट करा. शाळेमध्ये येताना आखीव कागदावरती आपलं नाव लिहून ते प्रश्न येताना शाळेला घेऊन यायचे, लिहून आणायचे आणि ते माझ्याकडे येऊन जमा करायचे. आणि इतर राहिलेले प्रश्न स्वाध्याय स्वरूपामध्ये सोडवा वहीमध्ये. धन्यवाद.